नराधम विजय कुंडलकर इचलकरंजी शहरातील एका नामांकित शाळेत काम करतोय। त्यानं एका 13 वर्षाच्या मुलीवर गेल्या 4-5 दिवसांपासून घरात कोणी नसल्याचं पाहून वारंवार अत्याचार केलाय। त्यानं पीडितेला जर ही गोष्ट कुणाला सांगितली तर आई-वडिलांना जीवे मारू अशी धमकी सुद्धा दिली आहे। अखेर घाबरलेल्या अवस्थेतील मुलीनं आई-वडिलांना कुंडलकरच्या विकृतीबद्दल सांगितल्यानंतर आई-वडिलांनी शहापूर पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे। पोलिसांनी कुंडलकर विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विजय कुंडलकरला अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अल्पवयीन मुलगी 12 वर्ष 6 महिने 21 दिवस वय असणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग घडला। त्या संदर्भात फिर्यादी मुलीची आई हिने तक्रार दिल्यावरून शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर, अप्पर पोलीस अधीक्षक गड इंग्रज विभाग व उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी हे ह्या गुन्ह्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि या गुन्ह्याचा योग्य तो तपास करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। योग्य त्या मार्गदर्शनाच्या वरिष्ठाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही या गुन्ह्याचा तपास करत आहोत। सदर आरोपीला आज रोजी कोर्टामध्ये सादर करत आहोत। पोलीस कस्टडी मिळून यापूर्वी या आरोपीने अशा प्रकारचे काही गुन्हे केलेत का याची माहिती घेण्यासाठी एक पथक आम्ही जो आरोपी मूळचा बीडचा आहे तेथे राहत्या पोलीस स्टेशनच्या इथे आम्ही चौकशी करत आहोत। पुढील प्रकरणाचा तपास अत्यंत योग्य पद्धतीने आणि जागरूकपणे करून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। दरम्यान आरोपी विजय कुंडलकर याच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या असून आम्ही सावित्रीच्या लेकी या संघटनेच्या सदस्यांनी न्यायालयाबाहेर कुंडलकर विरोधात जोरदार निदर्शनं केली। अत्याचार झाला, बलात्कार झाला अशा चिमुकलीला न्याय देण्यासाठी आम्ही कोर्टासमोर हजर असताना त्या आरोपीला मागील रस्त्यानं नेलेलं आहे। तर आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी आम्ही सगळ्या इथं महिला जमलेला असताना मागील रस्त्यानं नेताना त्या चिमुकलीला न्याय कसा मिळणार? जरी न्यायालयानं न्याय काय देऊ अगर नाही देऊ, पण आम्ही त्या चिमुकलीच्या पाठीशी सदैव राहणार। आम्ही सावित्रीच्या लेकी त्या मुलीच्या पाठीशी न्याय मिळवत आम्ही खंबीरपणाने उभा आहोत। सावित्रीच्या लेकी संघटनेसह शिवसेना महिला आघाडीनं बार असोसिएशनला निवेदन सादर करत कुंडलकरचं वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी केली आहे। इचलकरंजीमध्ये अतिशय एकदा क्रूर घटना घडलेली आहे। जे 13 वर्षाच्या मुलीवर एक शिक्षकाने भयानक अत्याचार केलेला आहे आणि हा शिक्षक कुठल्या शाळेचा आहे हे आम्हाला अजूनपर्यंत कळालं नाही। याची चौकशी व्हावं, त्या शाळेत अजून कितल्या मुलीवर तो अत्याचार केला आहे काय हे आम्हाला कळावं। आणि आम्ही या शिवसेना महिला आघाडीकडून ह्या सगळ्यांची मागणी आहे की त्या माणसाला भर चौकात फाशीची शिक्षा द्यावं, एवढं आमच्या शिवसेना महिला आघाडीकडून मागणी।